आज ना माझ्यासोबत असे काही पोरं होते ज्यांनी स्मशानभूमीत पहिल्यांदा काम केलं. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश आणि आज आहे आपल्या NSS कॅम्पचा डे 3. तर आज आम्हाला ना स्मशानभूमीचं सुशोभीकरण आणि स्वच्छता करायची होती. त्यासाठी सगळ्यांनीच आंघोळ स्किप केली आणि पटापट सगळ्यांनी नाश्ता केला, कारण किती वेळ लागू शकते काही सांगता नाही येत. आणि आमची टीम अशी आहे का काम एकदा हातात घेतलं का मग जेवण पाणी सगळंच विसरून जाते. पटापट सगळ्यांना आजचं लागणारं सामान घेतलं आणि डायरेक्ट स्मशानभूमी गाठलं. आणि इथे युनिट टाइमपास नाही बरं. सुरुवातीला पूर्ण परिसरात जेवढेही गवत होतं तेवढं पुरं काढून टाकलं आणि आता कलरिंगच्या मागा लागले. म्हणजे कसं आहे, एकदम टॉप मध्येच झालं पाहिजे सगळं काम. हा, आता आमच्यातलेही काही पोरांना भीती वाटत होती का स्मशानभूमीत कसं काय काम करावं भाऊ. पण ज्या ठिकाणी प्रत्येकाचा शेवट होणार आहे, शेवटी प्रत्येकाला त्याच ठिकाणी यायचं आहे, तिथं काम करायला भीती कसली असली पाहिजे. जेव्हा असं आमच्या पोराईला समजून सांगितलं तेव्हा त्याच्यातलं जोश पाहून तुम्ही म्हणाल, अरे बाप जिंकले रे तुम्ही. कारण ते आम्हाला डायरेक्ट म्हणत होते, दादा तुम्ही सरका, आता हे काम आम्हालाच करायचं आहे. पोराईनं पटापट थोड्याच वेळात पुरी स्मशानभूमी चमकून टाकली आणि इकडे कलरिंगचंही काम ऑलमोस्ट झालंच होतं. पटापट आम्ही सगळं काम उरकवलं, आमच्या स्टेच्या ठिकाणी आलो, जेवण केलं आणि आता क्रिकेट खेळायला लागलो. म्हणजे कसं आहे, तुम्ही कॅम्प मध्ये आले तर जेवढे काम करून घेतो तेवढीच मजाही करून देतो भाऊ. मस्त सगळे मिळून क्रिकेट खेळलो. हा, आता आपल्या कॅम्पचा हा तिसराच दिवस होता, अजून 4 दिवस बाकी आहे. तरनाक मजा येणार आहे. ते पाहण्यासाठी आपल्याला आताच फॉलो करून ठेवा. भेटतो मी उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.